माओवाद्यांच्या लाल दहशतवादाविरोधात गृहमंत्री अमित शहा आता आक्रमक झालेत। माओवाद्यांच्या हिंसक कारवाया निम्म्यापेक्षा कमी केल्याचा शहांनी दावा केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात एकंदरीत आता गृहमंत्री जे आहेत देशाचे ते प्रचंड आक्रमक झाल्याचं आपण बघतोय। माओवाद्यांच्या लाल दहशतवादाविरोधात आक्रमक पावलं गृहमंत्र्यांकडून उचलली जात आहेत आणि माओवाद्यांच्या या ज्या हिंसक कारवाया होत्या ज्याला संपूर्ण देशाची दहशत आहे तर त्या निम्म्यापेक्षा कमी केल्याचा दावा अमित शहांकडून केला जातोय। माओवाद्यांचा जो लाल दहशतवाद आहे त्याच्या विरोधात आता गृहमंत्री अमित शहा उभे ठाकलेले आहेत आणि या ज्या हिंसक कारवाया आहेत ज्या सातत्याने माओवाद्यांकडून केल्या जातात त्याच्या विरोधात एक पाऊल म्हणून आता या सगळ्या कारवाया निम्म्यापेक्षा आम्ही कमी करण्यात यशस्वी झालोय असा दावा देखील गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला आहे। लाल दहशतवादाची सुद्धा तितकीच भीती संपूर्ण देशभरातल्या नागरिकांमध्ये आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊयात। शिवाजी, काय नेमके तपशील आहेत याबाबतचे? अमित शहा यांनी एक्सवरती एक पोस्ट केली आहे। त्या पोस्टमध्ये मागच्या मनमोहन सिंग सरकार आणि सध्याच्या सरकारच्या दरम्यान कशा पद्धतीने हिंसाचारामध्ये कमी झालेला आहे त्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 52% लोकांचा जो मृत्यू होत होता तो कमी झालेला आहे। हिंसाचारामध्ये मोठी घट झालेली आहे आणि घटनांचा जर तुलना जर करण्यात आली त्याची देखील माहिती देण्यात आली। त्यांचं म्हणणं आहे की मागच्या मनमोहन सिंग सरकारमध्ये 6035 लोकांचा मृत्यू झाला होता। या सरकारच्या काळात 1868 लोकांचा मृत्यू झालेला आहे। नक्षलग्रस्त लोकांच्या जो हल्ला होतो त्या हल्ल्यामध्ये त्याच्यामध्ये कमतरता आली, त्याच्यामध्ये 72% घट झाली असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी या संदर्भात जोडताना विकासाचा मुद्दा देखील आणलेला आहे। लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत मोदी सरकारने म्हणून ही घट झालेली आहे। लोकांना शिक्षण दिलं जात आहे, त्यांच्या समस्याबरोबर त्यांच्या ठिकाणी ज्या सरकारच्या सुविधा आहे बँकांपासून ATM पर्यंत या सगळ्या सुविधा भारत सरकार देत असल्यामुळे या लोकांमध्ये बदल घडतोय असं त्यांचं म्हणणं आहे। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।